दे दे माझ्याकडे दे शंभू बाळा दे. शाबास दे पेला दे. शंभू बाळा आज आजोबांकडून दूध प्यायचं. हा काय आईला खूप काम आहे ना. घे वाट्याला घे डाळ. हा बस चला आपण चिवकाऊ बघूयात. चला या. तुला काय झालं का दात काढायला? काही म्हणालीस का? नाही नाही तुम्हाला नाही, सखूची जरा गंमत करत होते. वा 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 छान. असंच हसत खेळत काम करावं म्हणजे वेळ कसा जातो आणि काम कधी होतं हे कळत सुद्धा नाही. जिभेबरोबर हातही चालू देत. हाच दुपारच्या जेवणाला पोळ्या हव्यात, रात्रीच्या नाहीत. शंभू बाळा आईला सांगा आमचं लक्ष आहे म्हणावं. हा चला या. अरे काय ग काय झालं? वहिनी ओरडल्या का? नाही हो, त्या आहेत कुठे? मग कोण? भाऊजी. काय दादा तुला ओरडला? नाही, उलट भाऊजींनाच माझी कदर आहे. या घरात मी उपसणाऱ्या कष्टाची जाणीव आहे. या घरात पहिल्यांदाच कुणीतरी मला विश्रांती घे असं म्हणालं आणि यमुनेला सखूच्या मदतीला बसवलं. वा वा वा, म्हणजे आता दादाने सगळी सूत्र आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली आहे. आता बघ वच्छे, तो त्या महामायेला सुद्धा वेसण घालणार. आता मन मानेल तसं महामायेला वागून चालणार नाही. काय कशाला ओरडतोस? काय झालं? नाही ग, तुला असं चुलघरात काम करताना बघून जरा धक्का बसला मला. काय करणार, सखूच्या राज्यात मलाच राबावं लागणार आहे असं दिसतंय. त्यातून सखूकडून धडे गिरवायचेत ना. तुला आनंदच झाला असेल. राहू द्या ना हुवांचं, मी करते. अगं नको ग सखू, वाटू दे, ताईलाच पुरण वाटू दे. यमुताई, तू माझा आणि सखूचा चेहरा तुझ्या डोळ्यांसमोर ठेव, म्हणजे आपोआप जोर वाढेल आणि पुरण छान वाटलं जाईल. कसं टोमणे मारतोस? थोडी मौज ग, नाहीतर अशी चिडवायची हसण्याची संधी कुठे मिळते. अशी मौज, थोडा दंगा झाला की बरं वाटतं. लहानपणीची आठवण आली ना. बरं का सखू, तू यमुताईला कमी समजू नको. लहानपणी मला पाठीवर बसवून रानात घेऊन जायची, बोरं चिंचा तोडून खायला द्यायची, खूप हसायची, खूप लाड करायची माझी यमुताई. हो ना ग यमुताई? पण माझी ती प्रेमळ यमुताई कुठे हरवली माहित नाही ग. शोधतोय पण सापडतच नाहीये. बाबा कुठे? ते बाहेर शंभू बाळाला घेऊन गेलेत, खेळवत असतील. बरं, मी बघतो.
वाटू का वंस? काही नको, मलाच वाटू दे, मलाच. तुमच्या सगळ्यांचं पोट भरेल. शंभू बाळा, आता आपली छान मैत्री झाली आहे ना? हा